आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात तो व्यक्ति उत्तर देत नहीं, कृपया नंतर प्रयत्न करा। आप जिस व्यक्ति को कॉल कर रही हैं वह उत्तर नहीं दे रही है। लक्ष द्या, हव्याशा संधी जसे इन्स्टंट लोन्स, घर बसल्या पैसे कमवणे किंवा सोशल मीडियाद्वारे प्रमोट केल्या जाणाऱ्या क्विक मनी स्कीम्स किंवा फोन कॉल्स, हे सर्व सायबर क्रिमिनल्सने रचलेले सापळे असू शकतात। याला बळी पडू नका। अशी घटना घडल्यास त्वरित नॅशनल सायबर हेल्पलाईनच्या 1930 या क्रमांकावर संपर्क करा। गृह मंत्रालयाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नमस्कार, दिलीप लोखंडे साहेब ना? हा बोला ना। अहो आपण बोललेलो आहे, बिडकर पांडुरंग बोलतो मी वांगीवरून। बोला काय? ते एक 2023 च्या वेळेस एक बातमी ऐकून घ्या। हा काय बोलायचं ना, समोर बोलायचं, हे मागचं नाही काढायचं, कळलं का? समोर बोला, काय बोलायचं ते नाही, समोर बोलू शकतो। ऐकून घ्या। हे उद्योग बंद करायचे, रेकॉर्डिंग करायचं नाही, उद्योग बंद करायचे। नाही नाही, उद्योग हा कोण आहे तू? सांगतो असं का? आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे। याला आता लाईव्ह व्हिडिओ कॉल करणार मी, याचं नाव सेव्ह करतो। मराठीतच करतो आधी। त्याला व्हॉट्सअप कॉल लगेच लाईव्ह। हा तो दिलीप लोखंडे। आता याच्यात किती दम आहे ना, फक्त कळलं ना आता व्हिडिओ कॉल उचलला ना याच्यावरून कोणा संग बोलतो मला सांगायला लागलं का? उत्तर दिले नाही, पाहू शकता। बरं ठीक आहे, उत्तर देणार नाही। फ्रंट कॅमेरा लावतो मी, आता पुन्हा एकदा ट्राय करतो। शेवटचा ट्राय आता उचललं तर ठीक, नाही तर जाऊन दे। कॉल नाकारलं त्याने। दिलीप लोखंडे, आज शिवरात्र आहे, 25 तारीख आहे, उद्या नाही 1 मिनिट तारीख चेक करतो मी आधी। 26 असेल आज, 26 तारीख आहे आज। तुझं काय दम असलं ना, उद्या कोर्टामध्ये मी तिथंच दिवसभर। 27 तारीख उद्या। आणि तू जी गँगची इशेरवर केस व्हायरल केली ना,
तेच तुला विचारायचं होतं मला, आणि ते तुझ्या लक्षात आलं म्हणूनच तो कॉल कट करून उत्तर दिले नाही आधी, नंतर मला दमबाजी करण्याचा ट्राय केला, बरोबर ना. आता महाराष्ट्राला सांगतो, या लोखंडेनी इथं न येता चुकीच्या पद्धतीनं डी गँग उर्फ लँड माफिया गँग यांच्या इशाऱ्यावर मिलीभगत करून आणखीन कोण कोणाच्या इशाऱ्यावर केले मला सगळं माहिती आहे. अशी आधी सत्याचा महासंग्राम नावाच्या ते मी आधी बोललेलो आहे त्याविषयी, ते व्हिडिओ पाहू शकता आपण. मी काही त्यांचं नाव नाही घेत सध्या. त्यांना बातमी दिली त्या न्यूजवाल्याला, म्हणजे याचं लेखी जे बातम्या छापतात प्रसिद्ध करतात ते तिकडं सत्याचं महासंग्राम म्हणून, म्हणजे यूट्यूबची बातमी नाही ती. त्यानंतर यांनी पोलीस डायरीवरून एक खुलासा होणार आहे, मी ते पण पाहणार आहे नंतर, आता एखाद्याच उद्याच पाहिन. आणि नंतर यांनी 11 तारखे आपलं ते आता ती घटना 15 तारखेची व्हायरल केली, म्हणजे शनिवारची ती घटना आहे, आणि 15ला ती व्हायरल केली सत्याचं महासंग्राममध्ये. असं मी का म्हणतो ते पण सांगतो. कोणताही न्यूजवाला कधीही पण शक्यतो आणि जास्त करून जे आदल्या दिवशीच घटना असते तीच दुसऱ्या दिवशी छापतात. म्हणजेच यांचं म्हणणं होतं की शनिवारी तो नवनाथ बिडकरचं काय असेल ते जळलं, किंवा त्या रात्री कधी जळलं असलं 12 नंतर तरी, म्हणजेच 15 तारखेला, तरी त्याच दिवशी जर यांचं जे जळलं त्याच्याबरोबर हे लयच खरे जर असते तर मग त्या ऊसाचा सुद्धा उल्लेख असतं तिथं, पण ऊसाचा उल्लेख नाही. आणि हीच पोलखोल होईल हे या दिलीप लोखंडेच्या लक्षात आलं, म्हणूनच त्यांनी मला हे शायनिंगमध्ये कुठं भेटायचं ते सांगितलं. आता याला माहिती, याचा अर्थ याला ते रुद्र न्यूजवाल्यांनी सांगितलेलं आहे, आणि तो पण हा व्हिडिओ पाहिल, किंवा कोणी असो याच्या संग किती येऊन द्या. तुमच्या जर दम असला तर कोर्टात मी दिवसभर पुन्हा सांगतो, आणि तिथंच फेस टू फेस बोलतो ऑन कॅमेरा. आणि तुझ्या जर दबा असलास कोणत्या दिलीप लोखंडे, तू पण ऑन कॅमेराच बोल. खोट्या बातमी छापायचं का खरं वागायचं हे नीट ठरवलं पाहिजे, लाजा वाटल्या पाहिजे खोट्या बातम्या छापताना. अशा खोट्या बातम्या छापणाऱ्यांना हे शेवटी सगळ्यांना सांगतो, जे खोट्या बातम्या छापतात अशांना बाकीच्यांनी काही टेन्शन घेऊ नका. नमस्कार.